हाय, मी यशोदा. हा बघा, चला मी तुम्हाला मटेरियल दाखवते काय काय लागतं. हा बघा, हा एक कमळाचा पेंडेंट आहे. हे 2 mm चे ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे. हा आहे 4 mm चा क्रीम कलरचा मोती. हा आहे 0.3 mm चा वायर आहे आणि हे आहे हेडपिन आहेत. आणि हा आहे आपला इयरिंगचा बेस. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपल्याला हा पेंडेंटला चोकरसाठी रेडी करतात. तर हे बघा, मी हेडपिन घेतलेला आहे. त्याला असं मधातून कट करून घ्यायचा आहे. मग आपण असा आणि हा बघा, एक पेंडेंट घ्यायचा आहे आणि फर्स्ट ते हेडपिनमधून ग्रीन कलरचा क्रिस्टल पास करून घ्यायचा आहे. हा बघा, ह्या लास्टच्या होलमधून आपल्याला जे आपण ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे ना, ते हेडपिन ह्याच्यातून पास करून घेऊन ह्याला व्यवस्थितपणे असा रॅप करून घ्यायचा आहे. हा बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने आपण रॅप केलेला आहे, जेणेकरून ती गळणार नाही या पडणार नाही खाली. जास्त पण वायर घेऊ नका, का म्हणजे त्याच्यानं फिनिशिंग दिसत नाही, खूप असं आबोडदोबड दिसतंय. त्यामुळं आपल्याला जेवढं आहे शक्य तेवढं आपण फिनिशिंगनंच बनवायचं आपले प्रोडक्ट्स. त्यामुळे आपल्याला आपले जे कस्टमर आहेत ना, ती रिपीट होतात आणि आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह होतात. आपल्या प्रोडक्टचा हेच मेन असतं की आपल्या फिनिशिंग कसं आहे. आपलं बजेट कमी असलंसुद्धा त्याचं फिनिशिंग चांगलं असेल तर कस्टमर आपल्याकडे परत येतो. हा बघा, हा पण सेम जसं आपण ग्रीन कलरचं क्रिस्टल केलेला आहे ना, तशा पद्धतीनंच हा व्हाईट कलरचा मोतीसुद्धा दोन्हीकडून आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की मी कशा पद्धतीनं मोती अटॅच केलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता. हा बघा, खूप छान दिसतंय हा चोकर. हा मी पर्सनली माझ्यासाठी डिझाईन केलेलं आहे बरं का. का म्हणजे आता वटसावित्री आली ना, मग त्यामुळं मग म्हटलं की चला काहीतरी थोडं युनिक करून बघूया आणि सिम्पल आणि एलिगंट असायला पाहिजे. असं चोकरचा पूर्ण म्हणजे चोकर, मंगळसूत्र, इयरिंग आणि हँड रिंगचा सेट बनवूयात, असं माझ्या डोक्यात आलं. म्हटलं चला मग बनवूयात. असंही तुम्हालाही मला शिकवायचं होतं. सोपं आणि एलिगंट लुक येईल असा हा चोकरचा पूर्ण सेट आहे. ह्याच्यामध्ये मी फक्त काय केलेलं आहे, हा दाखवलेला आहे फक्त चोकर. तर बघा, अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. मग मी असेच सगळ्या करून घेते, मग तुम्हाला दाखवते की कसं बनवायचं चोकर. चला, हा बघा, मी असं करून घेतलेलं आहे सगळं. आत्ता घ्यायचं आपल्याला ह्या चोकर करण्यासाठी, म्हणजे चोकर ज्याच्यामध्ये आपण गुंतो ना, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.5 mm चा वायर घ्यायचा आहे. असं बघा, अशा पद्धतीनं पास करून घेऊन बघायचं आहे. मी बघितलं अगोदर की फक्त असे पेंडेंटच घालून बघायचे कसं दिसतो म्हणून. बघूयात आपण पेंडेंट घातल्यावर कसं दिसतो. हा बघा, बघूयात आपण असे एक एक पेंडेंट फक्त ववायचं आहे, जेणेकरून सोपं. म्हणजे मी ह्याच्यामध्ये आता तुम्ही समजा माझं व्हिडिओ बघून हा बनवायला जरी बसला तरी तुम्हाला बनवता येईल. हा इतकं सोपं आहे बरं का. हा बघा ना तुम्ही, खूप सोपं आहे. म्हणजे फक्त ववायचं आहे. आपण मणी वगैरे ववतो ना सुई दोऱ्यामध्ये, तशा पद्धतीनंच हा ववायचा. हा बघा, मी असा ट्राय केला, पण हे इतकं काय मला असं एवढं छान वाटेनं झालं. म्हणजे सुंदर असं, म्हणजे असं जसं मला मी इमॅजिनेशन केला होता ना, तसं लूक ह्याचा नाही आला. आणि हा असं व्यवस्थित पण बसत नाही, असं एकावर एक पडा लागलेत ना. तर म्हटलं अजून एक दुसरा ह्याच्यामध्ये मोती ॲड करून बघूयात, म्हटलं की कसं येतो ह्याचा लूक. तर आपण असं ॲड करून बघूयात. चला, म्हणजे इतकं इझी आणि सोप्या पद्धतीने सांगितलं ना, आता तुम्ही मला व्हिडिओ बघून जरी करायचं म्हटलं तरी तुम्हाला येऊन जाईल ते. असं आहे हा. मी पण ना यूट्यूबवरनं शिकलेला आहे, कुठलं क्लास वगैरे झालेला नाही आहे माझा. यूट्यूबवरनं मी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. यूट्यूब आपल्याला खूप हेल्पफुल आहे, त्यामुळं आपण काहीही शिकू शकतो यूट्यूबवरनं, असं आहे. हां बघा, ह्या अशा पद्धतीनं मी बनवलेलं आहे. हे थोडं मला थोडं बरं वाटतंय. पहिल्या जे बनवलं होतं ना त्यापेक्षा तरी हा थोडं बरा आहे. म्हणजे छान वाटायला लागलं आहे. ते खूपच असं उलटं-पलटं पडायला लागलं होतं आणि व्यवस्थित ते गॅप एक मेंटेन असतो ना एक पेंडेंटमध्ये, ते दिसत नव्हता. हा बघा, हा असं हे कसं म्हणजे व्यवस्थित असं गॅप दिसत आहे ना तसं. ह्याचं मी हँड रिंगचा आणि इयरिंगचा आणि मंगळसूत्राचा मी दुसरं व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 अशामध्ये.
का म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप लाँग होतो. मग इतका लाँग व्हिडिओ कोणी बघत नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण येत नाही. त्यामुळं मग मी काय केलं आहे, पार्टिशन केलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 अशा पद्धतीनं. ते पण व्हिडिओ लवकरच येतील तुमच्यासाठी. जेवढं जमेल तेवढ्या इझी मेथडनं मी शिकवायला प्रयत्न केलेला आहे. स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे आणि थोड्या प्रमाणात म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये मटेरियल लागतील अशा पद्धतीनंच मी तुम्हाला शिकवत आहे. जेणेकरून जे फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ बघत आहेत या ज्यांना बनवायचं आहे फर्स्ट टाईम ज्वेलरी, त्यांच्यासाठी हा इझी वे होईल बनवायला म्हणून. हां बघा, आणि काय असतो ना, आपल्या हाताने बनवलेला घालायचं म्हणल्यावर ना, इतका आनंद होतो ना, जेवढा आनंद कुठंही होत नाही. त्याच्यामुळं हां बघा, अशा पद्धतीनं मी बनवलेला आहे. मी काय केलं आहे म्हणजे ह्याला राऊंड करून बघितलं अगोदर बरं का. म्हणजे जसं आपलं आपण मंगळसूत्राच्या पेंडंटला वगैरे खालून राऊंड शेप देऊन मग त्याच्यातून जंप रिंगनं आपण ॲड करतो ना, हे आपली मंगळसूत्राची पोत. पण हे एवढं म्हणजे हे 0.5 mm तार असल्यामुळं ना, एवढं व्यवस्थितपणे ते येत नव्हता. म्हणजे त्याचं फिनिशिंग पण आणि दिसत पण नव्हता तो. मग मी काय केलं, मग ह्याला आपले लॉक बीट्स असतात ना, हां, एक लॉक बीट घातला मी त्याच्यामध्ये. हां बघा, लॉक बीट आहे आणि ह्याला अशा बेंड करायचा की ते लॉक बीट आणि ह्याचा हे असा, हां बघा तुम्ही बघत आहात ना व्हिडिओमध्ये, असा घ्यायचा. मग नोज प्लायर असतो ना आपला, नोज प्लायरनी ह्याला टाईट करायचा, जेणेकरून ती बाहेर येणार नाही. लॉक बीट म्हणजे लॉक बीटला आपण लॉक केलं की मग ते काय बाहेर येत नाही, व्यवस्थितपणे लॉक होऊन जातो तिथंच. त्यामुळं मग मी हा सोप्पा म्हणजे सोपं पद्धत वापरला, म्हणजे काय म्हणतात त्याला, शॉर्टकट असा. हो ना, हा बघा किती छान, म्हणजे सुंदर तर दिसतच आहे बरं का. फुल सेट तरी इतकं सुंदर दिसत आहे ना, खूप सुंदर दिसेल. मग मी लवकरच ते व्हिडिओ फुल व्हिडिओ टाकेन तुमच्यासाठी, म्हणजे वटसावित्री यायच्या अगोदरच टाकेन. अजून असे खूप युनिक डिझाईन आहेत माझ्याकडे अवेलेबल. तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर हा स्क्रीनवर दिलेला नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही अवेलेबल आहेत. हां बघा, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, लॉक करून घ्यायचं आहे. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल ना, बघत असाल. हा बघा, मग नोज प्लायरनं ह्याला टाईट करून द्यायचं आहे. हां बघा, अशा पद्धतीनं टाईट करायचं आहे. हां, इथं पाहू शकता तुम्ही. असा टाईट करून द्यायचं आहे. हे बघा, हे झाला चोकर. हा बघा कसं म्हणजे प्रत्येक पेंडेंटमध्ये ना गॅप दिसत आहे, तसं त्या तवाच बनवलेला ह्याच्यामध्ये दिसत नव्हता. हे बऱ्याचपैकी पहिल्यापेक्षा तरी खूप छान आलेला आहे. हा बघा, हा असं आहे आणि आपण ह्याला डोरी अटॅच करूयात. हा बघा, मी कसं केलं आहे, असं आपला घालता काढता यावं त्यामुळं मी अशा डोरी घेतलेल्या आहेत लॉकचे, म्हणजे जेणेकरून मी जंपरिंगनं अटॅच केलं ना, मग परत आपल्याला हे नाही होणार, काढायला घालायला म्हणजे सोपं नाही होणार. म्हणून मी काय केलेलं आहे, अशा काढायला घालायला यायला पाहिजे त्या पद्धतीनं असा हा केलेला आहे. ह्याचा राऊंड असं थोडं छोटं झालेलं आहे, ती आतमध्ये जात नाही आहे. त्यामुळं ह्याला काय करायचं, थोडंसं असं आपण नोज प्लायरनं ह्याला थोडंसं ह्याचं जे राऊंड आहे ना, त्याला थोडीशी अशी मोठी करून घेऊयात, जेणेकरून ती म्हणजे आपलं जे आहे ना दोरीचा लॉक ते ह्याच्यातून पास होईल. हा बघा, थोडंसं म्हणजे ती बनवताना छोटं झालं माझ्याकडनं. बघा, आता तुम्ही हा पाहू शकता. आत्ता हो जात आहे का नाही, हा हुक्क बघूयात आपण. हा बघा, जात आहे. हाय बघा, गेला. पाहू शकता तुम्ही इथं. हा बघा, हा आहे आमचा चोकर रेडी. तुम्हाला छान वाटला असेल, आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा. अशीच मला सपोर्ट करत जा. तुमच्यासाठी युनिक डिझाईन मी घेऊन येत जाईन. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट.